नमस्कार रसिक श्रोते हो. माझ्या तळघर ह्या कथेला संजय वाळे यांनी कॉमेंट केली आहे की कथा सुंदर वाचतात, वाचन अतिशय अप्रतिम नाही, भयकथा असून सुद्धा आपण वाचता. हे अखंड वाक्य आहे, विरामचिन्ह नसलेलं. मला ह्याचा नीट अर्थ नाही कळला. भयकथा लिहिल्या जातात, ऐकल्या जातात, त्यांची पुस्तकं प्रकाशित होतात, अनेक आवृत्त्या निघतात. एवढंच नाही तर त्यावर नाटकं, चित्रपट, टीव्ही मालिका तयार केल्या जातात. त्याला भरपूर प्रेक्षक मिळतात. तर ह्या भयकथा मी वाचते. ह्यात विशेष काय करते ते मला समजत नाही. भयकथा हा एक साहित्याचा प्रांतच आहे ना. दुसरं नाही खरं म्हणजे पहिलं जे त्यांचं वाक्य आहे, कथा सुंदर वाचतात, वाचन अतिशय अप्रतिम नाही, ह्या अभिप्रायाच्या अनुरोधाने मी माझ्या रसिक श्रोत्यांना काही सांगू इच्छिते. आज अनेक OTT प्लॅटफॉर्म्स निघालेत आणि तेव्हापासून ना व्हॉइस ओव्हर, डबिंग आर्टिस्ट, भाषांतर करणं, रूपांतर करणं ह्यांना जबरदस्त मागणी आलेली आहे. आणि त्यासाठी विविध कार्यशाळा, कोर्सेस प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पण उपलब्ध आहेत. ह्या क्षेत्रामध्ये करिअरला खूप मोठा वाव आहे. ही एक नवीन व्यावसायिक शाखा तयार झाली आहे. जर कुणाला त्यात रस असेल ना तर त्यांनी गांभीर्याने चांगलं शिक्षण घेऊन, मेहनत घेऊन करिअर म्हणून ह्या शाखेचा जरूर विचार करावा. दुसरी म्हणजे आपलं मूळ प्रोफेशन आणि हे दुसरं प्रोफेशन सपोर्टिंग म्हणून सुद्धा करता येईल. पण इथे सुद्धा मात्र खूप मोठी स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवावं. मी ह्यातील कोणतंही रीतसर शिक्षण घेतलेलं नाही आहे. माझं अतिशय अप्रतिम वाचन असतं ना तर मी देखील डबिंग आर्टिस्ट झाले असते आणि एक करिअर केली असते ना, एक नवीनच करिअर. खरं आहे की नाही? पण आता तरुणाईने मात्र ह्याचा जरूर विचार करावा. आम्ही संधी गमावली आहे, पण तुमच्यासाठी ही संधी आहे. तर आज आपण ऐकणार आहोत एक विलक्षण कथा. कथेचं शीर्षक आहे सामोरी. माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक विद्याधर पुंडलिक ह्यांची ही कथा आहे आणि कथासंग्रहाचं नाव आहे पोपटी चौकट. ऐकूया. सामोरी. तिने घड्याळात पाहिलं. 1 वाजून काही मिनिटं झाली होती. मधूकडे जाण्यासाठी तिने आपलं पातळ बदललं. त्याला मनातून आवडायचं म्हणून काळ्या काठाचं पांढरं पातळ आणि त्यावर तांबड्या रंगाचं पोलकं घातलं. मधूकडे ती बहुधा दुपारला जायची. त्यावेळी तो अगदी एकटा असे. तिने पायात चपला सरकवल्या इतक्यात आतून आई म्हणाली, काय ग, आत्ता हातावर पाणी पडलं ना? अगं मग पड की जरा. भारी बाई नाचरी तू. नको, मी जाते. आणि मी जाणार. वरच्या पांगळ्याकडेच चालली असशील, दुसरीकडे कुठे? काय ग बाई, तुला तो पांगळा आवडतो. तिने चपला तिथेच ठेवल्या. ते आत गेली आणि आईच्या गळ्यात हात अडकवून तिच्या कानात म्हणाली, आई, आई, मी आपलं ठरवलंय की मी मधूशीच लग्न करणार. आई एकदम दचकली. ओठावर हात ठेवून भोळ्या आश्चर्याने घाबरून जाऊन तिने विचारलं, खरंच? अगं अने. हो. काय बिघडलं ग त्यात? स्वभावाने चांगला आहे. कितीतरी अरबूज धड माणसांपेक्षा रसिक आहे, शहाणा आहे. आता जरा पांगळा आहे. असू दे. असे नका. चल, चावट कुठली. तुझी चेष्टा सुद्धा तुझ्या वागण्यासारखीच बाई अघोरी. मग काय, बाकीच्या लोकांनी मला असले प्रश्न विचारले तर मला काही वाटत नाही ग, पण आई तू सुद्धा. अगं, त्याच्याकडे जाऊ नको असं कधी म्हणते का मी? जावं, बोलावं, विचारपूस करावी, 4 मायेचे शब्द बोलावेत. पण तू त्याचं इतकं करतेस की अरे रे 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 रे.
काय करू आई? तू म्हणतेस तशी चिमणीच्या दाताने देता येण्याजोगी माया मला नाही करता येत ग. त्यातून तू अशीच माया करायला शिकवली असतीस ना तर केली पण असती. हो जा बाई जा, मला का बोलण्यात हार जाणार आहेस तू? आम्हाला असलं बेरकं बोलणं आमच्या आई वडिलांनी शिकवलंच नव्हतं ना. ह्यावर ती हसली आणि धाड धाड जिना वाजवत वर चालले. वरचा मधू हा काही जन्माचा पांगळा नव्हता. 20 वर्षापर्यंत तो चांगला होता. त्यावेळी तो कॉलेजात BA ला होता. बुद्धीने तो हुशार आणि तल्लख होता. 4-4 संवेदनाशील होता. हा मुलगा पुढे चांगलं नाव काढणार अशी अनेकांना खात्री होती. तो खूप खेळत असे आणि वयाच्या मानाने त्याने कितीतरी वाचलं होतं. त्यावेळेला त्याच्या पायाच्या पिंढऱ्या पिळदार होत्या आणि पोटऱ्यातला गोळा उत्साहाने कसा टणटणत होता. त्या दिवसात कॉलेजच्या हिरव्यागार उन्हाने चमकणाऱ्या भव्य मैदानासारखे उभं जीवन त्याच्यापुढे कसं लवलवत उभं होतं. संध्याकाळ झाली की मैदानावर पालथं पडून हिरव्या गवताचा मातकट गंध घेत त्याची पाती मुठीने करा करा ओरबाडत तो आपल्या मित्रांशी हसत खिदळत गप्पा मारायचा. आवेशाने चर्चा करायचा. वरच्या आकाशाच्या घुमटाची त्यावेळेला त्याला भीती वाटत नव्हती. त्याच्याकडे आनंदाने पाहत पाहत तो पडून असायचा. पण मध्येच एक विपरीत गोष्ट घडली. हॉकीची मॅच खेळता खेळता त्याच्या गुडघ्याची वाटिके काहीतरी सरकलं. काही घाबरू नका, अगदी किरकोळ ऑपरेशन आहे. याला आम्ही ऑपरेशन सुद्धा म्हणत नाही असं सांगून त्याचं ऑपरेशन झालं. पण ते होताना चुकून भलत्याच एका नसेला मला वाटतं इंजेक्शन दिलं गेलं. वास्तविक एका नाणावलेल्या दक्ष सर्जनच्या हाताखाली हे ऑपरेशन झालं होतं. मागून तो भला माणूस अतिशय हळहळला. सगळे जण हळहळले. पण तो काय, बाकीचे काय, काय करणार? जे होणार होतं ते होऊन बसलं खरं, दुसरं काय. आणि मग चालणाऱ्या, धावणाऱ्या, फिरायला निघालेल्या माणसांपासून तो उचलला गेला. प्रयोगशाळेत चतकोर कागदावर टाचणी खुपसून एखादा किडा टोचून ठेवावा तसा 4 फूट रुंद आणि 6 फूट लांब अशा एका पलंगावर जीविताने त्याला टोचून ठेवलं. त्याचे ते सणसणीत पाय एकदम पडवळासारखे लुळे लोंबते पडले आणि पोटरीतला तो गोळा हळूहळू ओल्या चिंधीसारखा फक्त आणि निर्जीव झाला. अनुच्या पावलांचा आवाज झाला तशी वाड्यातल्या दामूसाठी तो करत असलेल्या पतंगाचे कागद त्याने झटकन बाजूला ठेवले. आपले डोळे मिटून गळ्यापर्यंत पांघरून घेऊन त्याने झोपेचं ढोंग केलं. ती हलकेच आत आली. त्याचं इकडे तिकडे गेलेलं पांघरून तिने नीट केलं. पलंगावरची चादर व्यवस्थित ताणून बसवली. साऱ्या खोलीभर गबाळ ग्रंथी नानांनी जो पसारा केला होता तो आवाज न करता तिने आवरला. मग तशीच ती भिंतीकडे गेली आणि मधूने पलंगाजवळच्या भिंतीवर ओबडधोबड रेषांनी आणि टिंबांनी जे काही चिताडून ठेवलं होतं त्यातली चित्र बघू लागली. मोराचा गळा, पोपटाची चोच, चिरूट फुंकणारा दाढीवाला साहेब, 3 एकमेकांपासून अजिबात न ओळखता येणारी माणसं होती. त्याखाली कमलताई, शर्या कर्णिक, वासुदेव बर्वे अशी नावं होती. 2 तिरके सडसडीतपणे कललेले पॅरेलोग्रॅम्स होते. कुठे कुठे नुसत्या रेषांची घिसमीड होती. आड्याखालच्या भिंतीचे पोपडे उडून जो एक विदूषक त्याने तिला दाखवला होता त्याचं मोठं रूप तिथे दाखवलं होतं. ही चित्र नेहमीचीच होती, पण त्यात आज आणखीन भर पडली होती. तिने त्याच्याकडे कुतूहलाने पाहिलं. डोक्याचा आणि पोटाचा असे 2 गोळे आणि त्याला काड्यांचे हातपाय अशा 3 आकृती त्याने रेखाटल्या होत्या.
त्याखाली लिहिलं होतं, अनु रडणारी, गोलटिंब म्हणजे अश्रू, अनु हसणारी, ओठाच्या जागी 2 रेषा आणि तिसऱ्या खाली नुसतंच एक प्रश्नचिन्ह. हे सारं पाहता पाहता तिचे डोळे भरून आले. ती त्याच्या उशाशी आली. फिक्कट कवकवीत दिसणाऱ्या त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. मधूला तिने प्रथम पाहिलं तेव्हा ती काही फार मोठी नव्हती. 16 वर्षांची शाळकरी मुलगी होती. त्याचं पांगळेपण म्हणजे तिला दिसलेलं आयुष्यातलं पहिलंच खरं खुरं भळभळतं दुःख. त्यावेळी ती मनानेही भोळी आणि सात्विक होती. सात्विकतेच्या त्या बहरात तिने त्या दिवसात मनातल्या मनात गुप्तपणे ठरवलं होतं की आपण एक आपली साधीसुधी गरीब नर्स व्हायचं, फ्लॉरेन्स नायटिंगेल प्रमाणे. मधूसारख्या दुःखी अभागी जीवांची अगदी मन लावून सेवा शुश्रूषा करायची, त्यांच्या वेदना आपल्या ओटीत घ्यायच्या. त्या दिवसात तिच्यासारखी जणू हातात एक उंच मेणबत्ती घेऊन तिच्या मंद प्रकाशातून ती त्याच्या घरी यायची जायची. पहिल्यांदा ती कल्पना करत राही. अमेरिकेमध्ये बघता बघता शोध लागला. तो हिंदुस्थानात आला. मधूच्या पायाचं ऑपरेशन झालं. हातात काठी घेऊन त्याने पाऊल टाकायला सुरुवात केली. आपण म्हटलं, हळू हळू, हां, आणखीन एक. मग एक पाय त्याने टाकला. किती छान, किती छान, अगदी ओवाळून टाकल्यासारखा. वा, शाब्बास, अजून असं, हां, आणखीन. तेव्हाची पोरकट सात्विकता आता कुठे राहिली होती. इतकं असूनही त्याचा हा चेहरा पाहून या क्षणी तिच्या मनाची तगमग झाली. तिने डोळे पुसले. ती हसली. त्याच्या डोक्यामागे उभ्या राहिलेल्या कोंबड्याच्या तुऱ्यासारख्या दिसणाऱ्या केसांमुळे. ते केस सदोदित ताट उभे आणि फिस्करल्यासारखे दिसत. त्यांच्याकडे बघता बघता तिला एकदम वाटलं, याच्या अंगाचा एकदा चांगलं स्वच्छ टॉवेलने स्पंजिंग करावं आणि त्याच्या हातातोंडावरचा कवकवीत राब खसखसून घासून काढावा आणि खूपसं पोमेड चोपडून त्याचे ते केस एकदम खाली बसवावेत. हसून ती खाली वाकली आणि त्या तुऱ्यावर तिने एक फुंकर मारली. त्याबरोबर त्यांच्या मुळाशी असलेला पांढरा भोवरा थरथरला. तिच्या त्या उष्ण श्वासाची थरथर त्याच्या पांगळ्या पायापर्यंत गेली. विजेच्या 2 तारा जळून बॅटरीचा दिवा एकदम लुकलुकून पेटावा तसं कुठेतरी आतल्या आत झालं असा त्याला भास झाला. इच्छेविरुद्ध त्याच्या पापड्या मिचमिचून किलकिल्या झाल्या. अनुला ते दिसलं. ती पाय न वाजवता आत गेली आणि एका भांड्यातल्या थंड पाण्याची धार तिने सरळ त्याच्या सदऱ्यामागून सोडली. चोरा, ढोंग करतोस काय? ओय ओय करून तो खडबडून उठला. मग आपल्याला पचत नाही तर करावी कशाला लबाडी? करशील पुन्हा? हं, करशील का? त्याला अंगठा दाखवून ती म्हणाली. पण गेले 3-4 दिवस तर पचवले की नाही? म्हणजे मी या वेळेला यायची तेव्हा तू जागा असायचास मधू. हं, आणि मी आपली चक्क फसत होते. मी फसत होते. हो, अगदी असंच. तो मनापासून हसला. इतका की हसता हसता त्याचं हातातलं पांघरून इकडे तिकडे झालं आणि पट्ट्यांच्या चोळण्याखालचे त्याचे लोंबत्या पडवळासारखे दिसणारे पाय एकदम उघडे पडले. त्याने घाईघाईने पांघरून वरती घेतलं. पण ते ओंगळ पाय दिसायचे ते तिला दिसलेच. आपले पाय कोणाला दिसू नयेत म्हणून ते तो नेहमी झाकून ठेवी आणि तिच्यासमोर तर या बाबतीत तो फार काळजी घेई. पाहता पाहता त्याचा चेहरा संतापाने लाल झाला. वेडेवाकडे हातवारे करून तो म्हणाला, पाहिलंस ना? हो, पाहिलंच. अगदी तृप्त झाले ना डोळे तुमचे?
खरं म्हणजे तिने झटकन आपले डोळे तिकडून काढून घेतले होते. काय काय आमचं भिकार भंगड नशीब. पाय, माझे पाय. मधू, काहीतरीच बोलू नकोस रे, तिने उंच आवाजात दरडावून म्हटलं. पण त्याचं रक्त त्याच्या फिक्कट चेहऱ्यापर्यंत पसरत गेलं होतं आणि बोलण्याआधी जे चमत्कारिक हातवारे त्याच्याकडून होत ते करण्यासाठी त्याचे हात वर झाले होते. अशा वेळेला पुढे काय होतं ते तिला चांगलं माहीत होतं. ते होऊ द्यायचं नाही या निश्चयाने ती सरसावून पुढे गेली. त्याचे हात तिने वरच्यावर घट्ट पकडले आणि मघाच्याच दरडावत्या सुरात ती म्हणाली, मधू, मी पुन्हा सांगते, तुझी शपथ घेऊन सांगते, मी तिकडे बघितलं नाही. माझ्यावर विश्वास नाही का एवढा मधू तुझा? इकडे बघ मधू, इकडे बघ माझ्याकडे. हळूहळू तिचा स्वर आर्जवी होत गेला. त्याची नजर खालती गेली. त्याचे ताठर हात सैल झालेले तिला जाणवले. ते हलकेच तिने तसेच सोडून दिले. सोडून देण्यापूर्वी थोडे थोपटले. तो एकदम शांत झाला, गप्प झाला. पण मनाला असं गप्प करताना त्याला फार त्रास झाला. केवढं तरी वजन खाली टाकल्यावर थकायला होतं तसा तो थकला आणि त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. पण त्याने ते झटकन पुसून टाकलं. तो कोरडं हसून म्हणाला, छे, उगीच पाणी आलं बुवा डोळ्यांना, काहीतरी आत गेलं वाटतं. तिने हळूच एक सुस्कारा टाकला. मग हसून म्हणाली, अरे वा, शाब्बास तुझी. मला क्षणभर वाटलं तू म्हणशील, अनु, मी उगाचच रागावलो, क्षमा कर, म्हण बरं तसं. तर आणखीन काही नाही का? का हो, काही बिघडेल का अगदी? नाहीतरी कारण नसताना तू मला 1000 वेळेला वाकायला लावतोस तेव्हा. आपल्या जिवलग मैत्रिणीसमोर एकदा वाकलास ना तर पुण्यच मिळेल तुला. ते नाही होणार आपल्याकडून. आहे हे असं आहे. पांगळा झालो तरी माझाही मला अभिमान आहे. शिवाय अनु, तुझ्यासमोर वाकायला माझे पाय तरी कुठे धड आहेत आणि मग तो एकदम अगदी स्वच्छपणे हसला. त्या हसण्यात करुण असं काहीच नव्हतं. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याचा कान पकडून म्हणाली, करशील असल्या ओढून ताणून विनोद? नाही म्हण नाही म्हण. त्याच्याशिवाय सोडत नाही बघ मी तुझा कान. म्हणतोस की नाही? तिने अधिकच कान पिरगळत आणि बाहीने आपल्या डोळ्यातलं पाणी पुशीत विचारलं. नाही ग, चुकलो, सोड. पुन्हा नाही करणार असं विनोद. तो कळवळल्यासारखं पण अंगभर थरथरून म्हणाला. हसता हसता तो जेव्हा तक्क्यावरून पुढे खाली वाकला तेव्हा त्या केसांचा तो उर्मट तुरा तिला पुन्हा दिसला. मधू, तुझ्याजवळ पोमेड आहे काय रे एखादं? पोमेड? नाही बुवा, मला कशाला लागतंय? पण मध्येच हे काय विचारलंस? त्याने आश्चर्याने विचारलं. तुझे हे केस आहेत ना डोक्यामागचे, ते मला नीट बसवायचे. चांगलं बाटलीभर पोमेड चोपडून बघणार आहे एकदा, मग बघू कसे बसत नाहीत ते. तो पुन्हा हसला, इतका की त्याला मध्येच ठसका लागला. त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं. पण ते पुसण्यासाठी त्याने जेव्हा डोळ्यांना बोट लावलं तेव्हा त्याला कळलं की ते ठसक्याचं पाणी नव्हतं. अनु, तो म्हणाला आणि मागच्या तक्क्यावर डोकं टेकून तिच्याकडे टक लावून पाहू लागला. काय रे मधू, काय म्हणतोस? 2 प्रश्न मी नेहमी विचारत असतो माझ्या मनाला. मधून परमेश्वराशीही बोलत असतो त्याबद्दल. माझं हे असं का झालं आणि अनुने माझ्यावर इतकं प्रेम का करावं? मी तिला आवडावाच का मुळी? एक क्षणभर थांबून ती म्हणाली, तुझ्या पहिल्या प्रश्नाबद्दल मधू,
मी काय पापडी बोलणार, पण तुझ्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल सांगते. एकमेकांच्या आवडण्याची कशाला करायची मीमांसा? मी तरी करत नाही बाई. एखादा माणूस मला आपलं इतकं आवडून जातं, इतकं 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 बस इतकं आवडतं. दोन्ही हात मांडीवर सोडून ती हसून म्हणाली, एखादा सूर कानाला गोड लागून जातो तेव्हा सुद्धा का म्हणून विचारत बसू नये. त्या सुराला आणि कानालाच ते माहीत असतं, म्हणून गप्प बसावं. ही उपमा झाली अनु. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मीमांसा भूषण मधुकर शास्त्री, ही चर्चा आपण थांबवूया आता. शिवाय आता वेळही बराच झालाय. ती हसत हसत त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, जाण्यापूर्वी एक वचन दे मला. आधीच. आधीच? हो, आधीच. पण कशाबद्दल? दे तर खरं. हे घे. दिलं. आणि तिच्या हाताच्या काहीशा ओषट स्पर्शाने तो थरथरला. ती थरथर त्याच्या लुळ्या पायाच्या जुळीपर्यंत गेली. मधू, आज ना उद्या पुढे मागे मला नवरा म्हणून कोणीतरी आवडू लागेल. त्यावेळीही तू असा प्रश्न विचारायचा नाहीस. नाही ना विचारणार? म्हणजे तुझं कोणावर प्रेम बसू लागलंय की काय? त्याने एकदम खालच्या खचलेल्या आवाजात पण कुतूहलाने विचारलं. त्याच्या डोक्यावर एक चापटी देऊन ती म्हणाली, केव्हा, काय, कुणाला, कसं विचारावं हे तुला ना मधू अजून कळत नाही रे. काही कळत नाही तुला. बरं, मी जाते. 2-3 दिवस कॉलेजच्या ट्रीप बरोबर जाणार आहे. जाऊ ना? जा म्हणायचं. आणि त्याच्या केसांचा तुरा हलवून ती बाहेर पडली. ट्रीपहून परत आली तेव्हा ती आनंदात होती. ती उन्हातानात हिंडली होती. रानचे वारे तिने अंगावर घेतले होते. 2 दिवस मोठ्या मजेत गेले होते. ट्रीपच्या साऱ्या मजा ती आता मधूला सांगणार होती, जपून. अशा गोष्टी त्याला फार सावधपणे सांगाव्या लागतात हे तिला माहीत होतं. एरवी ती फटक फटक चपला वाजवत आपल्या येण्याची वर्दी देत देत येत असे. पण आज ते हलकेच आली. पाय न वाजवता तिने हळूच दार उघडलं. मधूची पाठ तिच्याकडे होती. आपल्या भिंतीवरच्या लहान सहान चित्रांकडे दंडाच्या उशीवर डोकं टेकवून तो पाहत होता. पोपट, मोर, अनुची 3 चित्र, तो चिरूटवाला दाढीवाला आणि खालच्या एका कोपऱ्यातलं ते चित्र. वरवर तिथे कोणालाही रेघाटिंबांची नुसती गिचमीर दिसली असती, पण ती नुसती गिचमीर नव्हती. त्यात एक आकृती त्याने लपवली होती. 7ला 7 जोडले आहेत असे अर्धगोल आणि त्याच्यामध्ये 2 काळे ठिपके. त्याच चित्राकडे तो कुतूहलाने पाहत होता. काय करतोयस रे डिंब्या? तिने त्याचा कान पकडून विचारलं. कधी कधी ती त्याला त्याच्या कॉलेजच्या नावाने हाक मारी. तिला पाहून तो दचकला. त्याची छाती धडधडली. पण त्यातल्या त्यात स्वतःला सावरून त्याने विचारलं, काय, आली का ट्रीप? केव्हा आलीस? काल रात्रीस. पण तू काय करत होतास? तो चाचरला नाही. कसली तरी आठवण होऊन तो म्हणाला, एक खेळ खेळत होतो. पायाचा उपयोग करता येणार नाही असा. मधू, तिने उंच आवाजात दरडावलं. तिला अशा प्रकारे चिडवण्यात त्याला लहानसं आणि सूक्ष्म समाधान मिळत असे. ते पुरेपूर घेऊन झाल्यावर तो म्हणाला, तू 2-3 दिवस नव्हतीस ना? म्हटलं काय करावं. मग एक अगदी साधा खेळ सुचला. वाटलं जगातल्या अनेक शहरात माझ्यासारखे पांगळे लोक असतीलच की, हो की नाही? मग खालच्या दामूचं एक भूगोलाचं पुस्तक आणून सगळ्या राजधान्या पाहून ठेवल्या. त्या प्रत्येक राजधानीला आपला एक दोस्त आहे अशी कल्पना करायची. आणि त्याच्याशी बोलत राहायचं. हॅलो, पेकिंग ना? कोण?
चुंग फुंग का? काय हो, काय काय चाललंय काय? आज जेवणाचं काय बेत आहे? थोडी झुरळं आहेत की नाहीत? हॅलो मॅडम ऑसॉईल, एफेल टॉवर दिसतो का हो तुमच्या तिथून? असं काही काही बोलायचं ग. बरा वेळ जातो थोडा दुपारचा. वा, छान कल्पना आहे की. तुझ्यातल्या उत्कृष्ट कल्पनेला अकॅडमी अवॉर्ड द्यायचं ठरवलं तर आजचं अवॉर्ड मी तुलाच बहाल केलं असतं. पण त्याचं लक्ष नव्हतं तिच्या बोलण्याकडे. तो आढ्याकडे पाहत होता. तिकडेच बघत बघत तो म्हणाला, अनु, तुला तो चिनी शिक्षेचा प्रकार माहिती आहे काय ग? नाही, ती हळूच जडपणे म्हणाली. आता पुढे काय होत जाणार याची तिला कल्पना आली. माणसाचे हातपाय गच्च बांधून ठेवायचे. मग वरून एका गळक्या भांड्यातून त्याच्या डोक्यावर एक 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 थेंब पडेल अशी व्यवस्था करायची. एक थेंब, टप, मग दुसरा, टप, मग तिसरा, चौथा. वेळ सुद्धा ना माझ्या डोक्यावर असाच थेंबा थेंबाने टपकतोय बघ. मधू, मधू, आपण दुसरं काहीतरी करूया. खेळूया, खेळूया. बुद्धिबळाचा डाव मांडू. सांग ना, ती अजिजीने म्हणाली. तिच्याकडे न बघता आढ्यावरल्या विदूषकाकडे पाहत तो बोलू लागला. काही वेळा काहीच कळत नाही. मी वेळेत रुतून बसलोय की वेळच माझ्यात रुतून बसले, की रुतलेल्या वेळेत मी रुतून बसलोय. पण थेंब थेंब तर चालूच असतात. मग एकाएकी आवेगाने तिच्याकडे मान फेकून त्याने विचारलं, ही थेंबांची शिक्षा मी कशी चुकवतोय माहितीये? माहितीये का? डोळ्यांसमोर पाहता पाहता पाण्याच्या भोवऱ्यात अडकलेला मनुष्य वाहत जाताना काठावरून नुसतं असहाय्यपणे बघत राहावं तशी ती त्याच्याकडे बघू लागली. काय बोलतोय ते ऐकू लागली. त्याला आता चेव आला होता. अखेर त्याला असलेली ही एकुलती एक मैत्रीण सुद्धा त्या चालणाऱ्या धावणाऱ्या जगातीलच होती. नाही, तो तिला आता सोडणार नव्हता. तो बोलत होता संतपणे, पण एकटं बसून बसून धार लावलेल्या शब्दात. एरवी फिक्कट कवकवीत वाटणाऱ्या त्याच्या चेहऱ्यात थरारून रक्त पसरलं होतं आणि मानेखालच्या शिरेच्या लहानशा हिरव्या गाठी कमी जास्त फुगत होत्या. मी लोकांचे पाय तोडत बसतो. व्हरांड्यात व्हीलचेअर घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे हावऱ्या गिधाडी नजरेने बघत असतो. लहान लहान मुलं, तरुण, पोरं पोरी, म्हातारे कोतारे, सगळ्यांचे. कधी ते हॉकी स्टिकने चेचतो, कधी उसाच्या कांड्यांसारखे काडकन तोडतो, कधी सुरीने लोणी घ्यावं तसे हलकत कापून घेतो. आणि मग वेळ धावू लागतो, फार जोरात धावू लागतो. तो श्वास घेत घेत म्हणाला. त्याच्या कपाळावर भराभरा घामाचे थेंब उभे राहिले. त्याचं हे बोलणं ऐकून ती शांतपणे हसली. त्याच्या पलंगाच्या कठड्या शेजारी जाऊन म्हणाली, झालं, संपलं. एकदा नानांना नाहीतर कमलताईला विचारणारच आहे की लहानपणी याला भूताचा किंवा राक्षसाचा पार्ट आवडत होता की नाही. बरोबर ना? बरोबर बोलते ना? त्याच्या तट्ट सुजल्यासारखा दिसणारा चेहरा एकदम निवळला. डोळ्यातील खुनशी ठिणगी हळूहळू विझत गेली. मान खाली घालून तो म्हणाला, अनु, चुकलो ग मी. चिडलो ना की भान राहत नाही मला. क्षमा कर मला. केली म्हण, त्याशिवाय. अरे म्हणे क्षमा कर. हे काहीसं वेडावून दाखवत पण रडवेली होऊन ती म्हणाली, केली क्षमा. स्वतः रडतो आणि मला रडवतो, त्यापेक्षा दोन्ही केलं नाहीस तर. कपाळावरचा घाम आपल्या मनगटाने पुसून तो हसला. पुन्हा बोलू लागला, पण हे नेहमीच चालतं असं नाही बरं का. 2 वर्षांपूर्वी वरच्या वळचणीपाशी एक कबूतर येत असे. ते बरेच दिवस येत राहिलं.
पुढे पुढे माझी आणि त्याची दोस्ती जमली. कबुतराचे पाय पाहिलेस कधी तू अनु? फार छान असतात ग. लाल गुलाबी कळ्यांसारखे दिसतात. मध्ये मध्ये मग मी लोकांचे नुसते पाय बघत असतो. मध्ये थांबून पुन्हा छताकडे पाहत तो म्हणाला, नागू गवळ्याचे पाय तेल लावलेल्या मलखांबासारखे आहेत बघ. आपल्या वाड्यातल्या हल्लीच्या पोस्टमनचे पाय पाहिलेस? ते ना गठळी गठळीच्या फांदीसारखे दिसतील. नानांच्या पायांची करंगळी गोष्टीतल्या ठेंगूसारखी दिसते. दामू एरवी देखणा आहे, पण त्याचे पाय एकदम बुटके बदकाच्या पायासारखे बेढप आणि फत्ताडे आहेत. आता त्याचा चेहरा अगदी वेगळाच दिसत होता. त्याचे एरवी मोठे वाटणारे डोळे लुकलुकून आणखीन मोठे झाल्यासारखे दिसत होते. त्याचा श्वास चोरटेपणाने येत होता. आणि माझा पाय कसा दिसतो? खरं म्हणजे आधी माझ्या पायाबद्दल सांगायचं आणि मग नंतर बाकीच्यांच्या. तिने आपला पाय पलंगावर ठेवला आणि लटक्या रागाने तो ती मागे पुढे फिरवू लागली. तो क्षणभर आश्चर्याने टक्क्यामागे सरकला. म्हणजे यातही तुझा मत्सर आहे का? हो आहे, मत्सर आहे, ती रुसून म्हणाली. त्यालाही मनातून तोच रुसवा स्वर हवा होता. पुढचंही हवं होतं. तो पुढे वाकला आणि म्हणाला, थांब सांगतो कसा येतो. लहानसा तांबूस नाजूक पाय, ठेंगण्या सुरईसारखा, नडगीवर सुरूच्या कोवळ्या फांदीसारखी अस्पष्ट पण गोल कुरळी लव आणि नखांच्या इटुकल्या गुलाबी टोप्या घातलेली 5 इटुकली पिल्लं. त्याच्या अंतःकरणात चमत्कारिकपणे धडधड झाली. मग हिय्या करून पण मान खाली घालून तो म्हणाला, आता सांगता येत नाहीये, पुन्हा केव्हा तरी सांगेन. पण काय ते? नाही, तुला राग नाही ना यायचा? नाही रे. मग मी जरा तुझ्या पायावरून हात फिरवू? फिरवू का? खोल कुठून तरी वर सरसरत येणारे अश्रू थांबवून खांद्याकडे कलती मान करून ती म्हणाली, अरे फिरव की. हे रे, काय पण लाजतोयस मुलीसारखा. त्याने हलकेच तिच्या तांबूस पायावरून हात फिरवला, पुन्हा एकदा फिरवला आणि मागे घेतला. लाजेने आणि कुतूहलाने त्याच्या फिक्कट चेहऱ्यावर रक्त पसरलं. तिला क्षणभर वाटलं त्याच्या ओठाला आपला हात द्यावा. काय हरकत आहे? ती निघून जाई तो त्याची मान खालीच होती. ती गेली तेव्हा मात्र त्याने आपले डोळे हाताने झाकून घेतले आणि तो तसाच उशीवर पडला. असेच दिवस चालले होते. काळाची थेंबा थेंबाची शिक्षा सहन करत तो असाच खुरडत खुरडत चालला होता, दुःखाच्या आणि वेदनांच्या गावाकडे. आणि अधूनमधून ती त्याच्याबरोबर चालत होती. अखेर एक साधी गोष्ट जगरहाटीनुसार घडली. तिचे लग्न ठरलं. ठरेस्तोवर काहीच नव्हतं, पण ते ठरल्यावर मात्र तिच्या डोळ्यांसमोर ब्रह्मांड उभं राहिलं. आता त्याच्याकडे कसं जायचं हेच तिला कळेना. त्याच्याकडे जाणारं पाऊल जिन्यापाशीच अडखळलं. तिथपर्यंत जाऊनही त्याच्या खोलीबाहेरची व्हीलचेअर पाहून ती परतू लागली. हे 3-4 दिवस तिला खूप यातना झाल्या. पण आश्चर्य असं की मधूनच तिची त्यातून सुटका केली. 4थ्या का 5व्या दिवशी मधूनच तिला बोलावून घेतलं. ती त्याच्या घराच्या दरवाजापर्यंत आली. आपलं सारं बळ वेचून तिने स्वतःला तिथपर्यंत आणलं. पण दार आत ढकलल्यावर त्याची कॉटवरची एकाकी पांगडी मूर्ती पाहून तिच्या अंगचं सारं बळ खचकन खाली गेलं. 4-5 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर तिचं कोवळं मन जसं भडभडलं होतं तसंच आता भडभडलं. तिने धाडकन दार बंद केलं आणि कडीवर हात टेकले. तिच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. अनु इकडे ये.
रडू नकोस ग, तो तिथूनच हात हलवून म्हणाला. पदराने तिने आपले नाक आणि डोळे पुसले आणि पलंगाच्या कठड्याजवळ येऊन ती उभी राहिली. तिचा तो सडसडीत बांधा, मंद निमगोरा रंग आणि स्वच्छ काळे मोठे डोळे, तो धीट हसरा आवाज, ओंजळीत पाणी घ्यावं तसं तिचं ते रूप त्याने आपल्या डोळ्यात साठवून घेतलं. तू आता माझं काय होईल ह्या विचाराने हळहळत असशील, पण तू एक गोष्ट विसरतेस. माझ्या आयुष्यातलं वाईटातलं वाईट मागेच होऊन गेलंय. आता यापुढे आणखीन काय वाईट होणार, असा प्रश्न एकसारखा विचारून माझ्या मनाची एकीकडे तयारी होत गेली आहे. हे कसं होतं ते तुला कळायचं नाही अनु. त्यातून ही तर फार चांगली गोष्ट झाली आहे. खरंच खरंच अनु, फार फार चांगलं झालं, फार चांगलं झालंय. आता मागे पाहिलं ना म्हणजे वाटतं तुझ्यामुळे दिवस कसे अगदी. मधू माझ्या आभाराचं भाषण करतोयस काय? तो अडखळून थांबला. तिला म्हणाला, दुसऱ्याला द्यायचं ते स्वतः विसरायचं आणि घेणाऱ्यालाही विसरायला लावायचं. वा वा अनु, ही काय तरा झाली. मग त्याने सहजपणे विचारलं, बरं कसा आहे तुझा नवरा? कसा आहे? ती काहीच बोलली नाही. त्या शब्दामागे केवढं मोठं दुःख लढत लोंबत येतं हे तिला माहीत होतं. तिची मान खांद्याकडे कलती झाली. ती त्याने पाहिली आणि तो हसून म्हणाला, अनु, माझं आणखीन एक दुःख सांगतो तुला. कधी कधी का होईना माझे पाय एकदम ताठ होतात. त्यावर उभा असतो मी. आत्ता या क्षणी असाच आहे, पण लोकांना ते काही केल्या खरं वाटत नाही. जसं आत्ता तुला वाटत नाही आहे ना तसंच, पण मी खरा उभा आहे. ती काय समजायचं ते समजली आणि घाईघाईने डोळे पुसून हसून म्हणाली, आहे, चांगला आहे. बराचसा शहाणा, थोडासा वेडा आणि खूप बिचारा. म्हणजे तुझ्या अगदी उलटा. छान जमणारं तुमचा जोडा. मग वरच्या आड्याकडे तो बघत म्हणाला, आता तू जाणार. मी काहीही चोरून ठेवणार नाही तुझ्यापासून. अगदी प्रथम तू यायचीस ना तेव्हा मी एक इच्छा बाळगून होतो, हिचे पाय तुटावेत. तुला कल्पना नाही, मी सकाळच्या वेळी एखाद्या पत्राची बघावी तशी असल्या काही बातमीची किती धडधडत्या अंतःकरणाने वाट बघत बसायचो. तेव्हा वाटायचं काय अशक्य आहे. माझं पांगळेपण तरी कुठे शक्य कोटीतलं होतं. फार फार भयंकर वाटलं का अनु तुला ऐकून? जरी तिला तसं वाटत नव्हतं तरी ते हळूच म्हणाली, हो. खूप वेळेला मी अगदी एकटा असलो ना की मनात विचारायचा, असं तर नसेल ना की काही माणसांना फार सुखात ठेवण्यासाठी देव काही दुःखी माणसं ओलीस ठेवून घेतो. त्या ओलीस ठेवून घेतलेल्या माणसांपैकी मी एक. बस, आहे काय आणि नाही काय. आता मलाच का ओलीस ठेवून घेतलं, दुसऱ्याला का नाही? असल्या प्रश्नांना काय अर्थ आहे? माझ्याऐवजी दुसरा कोणी असता तर त्याने सुद्धा हाच प्रश्न विचारला नसता का? मग मी मनातल्या मनात ओरडायचो, नाही, हे खोटं आहे. मी पांगळा असलो तरी हा हिशेब मान्य करणार नाही. अनु, एखाद्या खुनी माणसासारखा या कल्पनेवर मी नाचून तिला तुडवायचो. पण परवा तुझ्या आईने तुझ्या लग्नाची बातमी सांगितल्यापासून विचार करतोय. फार कठीण आहे ग, फार कठीण आहे. पण मनाला चढवावं त्या कल्पनेपर्यंत. काय सांगावं, अनुला सुखी ठेवण्यासाठी मलाच ओलीस ठेवलं असेल देवाने. तिच्या छातीची छकलं उडाली. मधू, अरे काय वेड्यासारखं बोलून गेलास रे हे. ती ओरडली आणि आवेगाने त्याच्यापाशी आली.
जे तिला खूप वेळेला करावंसं वाटत होतं तेच तिने केलं. त्याचं डोकं आपल्या वक्षस्थळाशी घेऊन तिने ते घट्ट दाबून धरलं. गेंगाण्या आवाजात ते दोघेही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागले, पण कुणाच्याच तोंडातून शब्द येईना. फक्त तिच्या गळ्यातल्या साखळीचा गार स्पर्श त्याच्या ओल्या चेहऱ्याला जाणवत होता. त्याची थरथर त्याच्या लुळ्या पायांपर्यंत गेली होती आणि तिचा हात त्याच्या केसांच्या तुऱ्यावरून फिरत होता. मग दोघेही हलकेच बाजूला सरकली. एकमेकांचे लाल डोळे आणि नाकांची तांबडी टोकं पाहून दोघांना एकदम उगाचच हसू आलं. असेच काही क्षण गेले. मग एकाएकी काय झालं कुणास ठाऊक, त्याच्या फिक्कट चेहऱ्यात सगळीकडे रक्त आलं. त्याचे डोळे एका वेगळ्याच जाणीवेने लखाकले. एका संथ नजरेने तो तिच्याकडे पाहू लागला. तिची छाती धडधडली. तिने हळूच विचारलं, मधू, असं काय बघतोस रे? तरीही तो बघतच राहिला त्याच नजरेने. सांग ना, ती शांतपणे म्हणाली. काय पाहिजे तुला? उत्तर देण्यापूर्वी तो एका बाजूला कलंडता झाला. तिच्या विरुद्ध दिशेला त्याने भिंतीकडे तोंड केलं. मग आपला कापरा हात भिंतीवरून फिरवत तो म्हणाला, सांगतो अनु, कुणी देणार नाही इतकं इतकं सगळं मला दिलंयस तू, आणि तरी पण एकच गोष्ट मागणार आहे. तू रागावणार नाहीस ना? नाही. बघ, फार फार वेगळं मागणार आहे मी. सांग ना, खरं सांगतेस ना? हो. मग सांगतो. एक एक शब्द सावकाश अडखळत तो बोलू लागला. आपल्या दोन्ही हातांचे पंजे त्याने पलंगाच्या कठड्यावर घट्ट दाबून धरले. त्याच्या छातीचा भाता इतक्या जोराने हल्ला की त्याची पाठ सुद्धा खालीवर होत राहिली. अनु, तू जाण्यापूर्वी तुला बघून घ्यावंसं वाटतं ग. तू आहेस तशी, सगळीच्या सगळी. त्याने आपले पंजे डोळ्यांवर घट्ट दाबून धरले आणि त्याची उशी गदागदा हलली. प्रथम तिला काहीच कळलं नाही, पण कळलं तशी ती ताडकन उभी राहिली. ही धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं होईल असं तिला क्षणभर झालं. तिचे डोळे वर खाली फिरले आणि तिला भास होत राहिला की खोली वेडी वाकडी हिंकळते आहे, कलंटे आहे. मग हळूहळू शांतपणे ओठ घट्ट दाबून ती खिडकीपाशी गेली. तिने ती लावली आणि काही क्षणानंतर आपलं डोकं भिंतीवर टेकवलं. तिच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांना ती दिसली नाही, तो दिसला नाही. फक्त खिडकीच्या काचांमधून येणारा उजेड दुधी रंगाचा आहे आणि तो वरखाली होतो आहे, एवढीच जाणीव तिला झाली. तिच्या वस्त्रांचा सळसळता आवाज थांबल्यावर तो हळूच तिच्या बाजूला वळला. बरेच दिवस डोळ्याला पट्टी बांधलेल्या माणसाचे डोळे दिपावेत तसे त्याचे डोळे प्रथम दिपले. त्या दुधी प्रकाशाच्या झोतात तिचं सावळं शरीर त्याला प्रथम दिसलंच नाही. हळूहळू त्या हलत्या निमगोऱ्या शरीराच्या रेषा स्थिर होत गेल्या. त्याच्या पांगळ्या कुतूहलाला, इच्छेला एकदम पायापर्यंत पंख फुटले. एक अस्पष्ट हुंदका त्याच्या ओठातून बाहेर आला. अनु मात्र ओठ दाबून आणि डोळे घट्ट मिटून तशीच त्याच्यापुढे उभी होती. तिच्यासाठी, ओलीस गेलेल्या माणसासाठी, त्या माणसासाठी धरित्रीच्या आधाराने उभी होती. कशी सगळीच्या सगळी फुलझाडाने सूर्यकिरणाला सामोरं जावं अशी. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.